नमस्कार. शौर्य रणरागिणी न्यूजमधील प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांना माहीत आहे आपण नवदुर्गा 2025ने खूप अशा नावलौकिक कमवलेल्या स्वतःमध्येच एक यश असणाऱ्या महिलांचा शौर्य सन्मान करत आहोत. त्यातीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहेत, कोमलताई सोनटक्के. नमस्कार ताई. नमस्कार. कोमलताई ह्या ब्युटिशियन आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत आणि खूप सगळं नाव लौकिक त्यांनी या क्षेत्रामध्ये कमवलेले आहे. खूप यशस्वी कारकीर्द त्यांची आहे. त्यांचे स्वतःचे 2 ब्युटी सलून आहेत. त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या खास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार ताई. नमस्कार ताई, सगळ्यात आधी तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ताई, आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही तुमची खास एक ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. मी सर्वप्रथम तर माझ्या माहेरचं नाव सांगेल, कारण की ते फार कमी उल्लेखलं जातं. तर माझं माहेरचं नाव कोमल रामराव गव्हाळे आहे आणि माझा जन्म हा खेड्यातच झालेला आहे. छोटंसं गाव आहे अमरावती जिल्ह्यात, गावणगाव म्हणून. आणि माझे वडील हे आर्मीमध्ये होते, रिटायर झाले आणि त्यांनीच मला या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन, प्रेरणा दिली. खूपच सुंदर. आणि आईबद्दल? आई पण आहे माझी, म्हणजे आई वडील आता सध्या नाही आहेत. अच्छा, आता नाही आहेत. आणि भावंड तुमची? मला 2 भाऊ आहेत, दोन्ही पण छान भाऊ आहेत माझे आणि बघतात, सगळेच बघतात माझं. बाकी तुमचं शिक्षण किंवा लहानपणीच्या काही गमती जमती? लहानपण माझं छानच गेलं, माझ्या आई वडिलांच्या सोबत, माझ्या भावांसोबत, म्हणजे छान खेळीमेळीच्या वातावरणातच माझं बालपण गेलेलं आहे. खूप सुंदर. आणि मग ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला, कशी मिळाली? मला लहानपणापासून या क्षेत्राची आवड होती. असं आमच्या इथे गॅदरिंग वगैरे व्हायच्या, तर माझ्या भाच्या वगैरे होत्या, त्यांना मी असं छान तयार वगैरे करून द्यायची. तिथूनच मला असं वाटायचं की हे क्षेत्र मला म्हणजे असं जवळचं वाटायला लागलं, आवडायला लागलं आणि मला स्वतःला पण छान आवडायचं तयार व्हायला वगैरे. तर तिथूनच माझी सुरुवात झाली. खूप सुंदर. आणि पाठिंबा घरातून होता? हां, माझ्या वडिलांचा पाठिंबा मला होताच. माझे वडील असे म्हणजे ब्रॉड माइंडेड होते. त्यांना असं म्हणजे काही शिकायची इच्छा असली तर ते कंप्लीट करायचे, ते पाठवायचे ते शिकायला वगैरे. मला वाटतं त्या काळामध्ये असं मुलींसाठी मेकअप आर्टिस्ट त्यांना करू देणं किंवा ह्या क्षेत्रामध्ये उतरायला प्रोत्साहन देणं, ह्या खूप कमी गोष्टी होत होत्या. कमी होत्या. म्हणजे मी पण जेव्हा कोर्स केला होता तेव्हा पण एवढ्या काही मुली, तेव्हा आता तरी खूप जास्त या क्षेत्राला डिमांड आलेली आहे, तेव्हा नव्हती. बरोबर. तेव्हा फार कमी क्वचित लोक करत होते हे काम. सर्रासपणे म्हणजे मुलींच्या व्यवसायात उतरण्याचीच कुठेतरी बंधनकारक होतं. हो, म्हणजे एवढं मुलींना नव्हतं तेव्हा. स्वातंत्र्य मी तर म्हणेल एवढं नव्हतंच. आता आपण कसं आपल्या मुलींना सर्वच म्हणजे देण्याचा हे करतो, प्रयत्न करतो. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो एक क्षण होता, ती एक गोष्ट होती जी वडिलांनी त्यावेळेस तुमच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं त्यांना वाटलं आणि त्यांनी तो पाठिंबा तुम्हाला दिला. आणि आज जे काही आहे ते मला असं वाटतं की तुमच्या वडिलांमुळे तुम्ही इथे उभे आहात. काही लग्नानंतरचा प्रवास कसा होता? लग्नानंतरचा प्रवास म्हणजे माझ्या मिस्टर विनोद सोनटक्के यांच्याशी माझं लग्न झालं 2006 मध्ये. त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि खूप मदत केली. फार कमी पुरुष असे असतात जे स्त्रीच्या पाठीशी उभे राहतात. माझे मिस्टर हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणजे असं म्हणूयात बघा की एका यशस्वी पुरुषामागे जशी एक यशस्वी महिला असते, तसं यशस्वी महिलेच्या मागे देखील यशस्वी पुरुष असतात. आणि तुमच्या आयुष्यात तर यशस्वी पुरुष 2 आहेत. एक तर आधी तुमचे वडील आणि नंतरचे तुमचे मिस्टर. हो. त्या पुढचा प्रवास कसा? त्या पुढचा प्रवास म्हणजे मी नाशिकमध्ये आल्यानंतर मी बरेच कोर्सेस पण केले, पुण्याला जाऊन पण केले. पुण्याला जाऊन माझ्या भावाचा, भाऊजाईचा पण मला खूप छान सपोर्ट मिळतो. ते पण मला नवीन नवीन काय काय आलेलं आहे ते सांगत राहतात आणि मला प्रोत्साहन देतात की ताई तू हे करून घे. मग मी तिथे जाऊन पण कोर्सेस करते बरेचदा. त्या दोघांचा पण मला छान सपोर्ट असतो आणि मिस्टरांचा तर नेहमीच असतो माझ्या. खूप छान. आणि मग जे 2 तुमचे ब्युटिशियन तुम्ही आहात, 2 तुमचे ब्युटी सलून्स आहेत, तर त्यामुळे त्याची सुरुवात कशी झाली आणि एक साधारण त्याचं बॅकग्राऊंड कसं होतं? म्हणजे एक त्याच्या मागची एक आपण म्हणूया की ती इतिहास असतो, तो काय आहे? मी साधारणतः सुरुवात माझी छोट्या पार्लरमधूनच झाली. मी स्टार्टअप माझं छोटंच होतं, तिथे स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मला खूप छान रिस्पॉन्स मिळायला लागला. लोकांची माझं बॉन्डिंग छान जमायला लागलं. माझ्या या क्षेत्राच्या निमित्ताने खूप साऱ्या मैत्रिणी पण झाल्या आणि खूप सारा आमचा संवाद पण वाढत गेला सगळ्यांसोबत.
आणि माझा असा प्रवास म्हणजे मी जे लोकांना देत होती, जे माझे क्लायंट होते ते माझ्या कामापासून खूप खुश होते. त्यांना माझं काम करण्याची पद्धत आवडायची. त्याच्यामुळे कसं आज मी जर तुमचं केलं तर ते चांगलं केलं तर तुम्ही नक्कीच 4 जणांना बरोबर. सांगाल. तर त्या पद्धतीने माउथ पब्लिसिटी माझी तशीच झाली. सगळ्यात जास्त. लोकांपर्यंत मी तशीच पोचली. अगदी बरोबर. हा. म्हणजे काय असतं ना की कोणाचंही क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, काम म्हणजे कार्य बोलत असतं. त्यांचं कामाची पद्धत खरंच खूप छान आहे. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मीही ताईंचीच क्लायंट आहे. मला जेव्हा कधी पार्लरच्या काही गोष्टी करायच्या असतात मी ताईंशीच संपर्क करते. खूप सुंदर असं काम आहे तुमचं. त्या विषयात आपण म्हणजे नो डाऊट्स असं म्हणू शकतो. तर तुमची सुरुवात तुमच्या एका पार्लरपासून झाली. हो. मग तिथे तुमची प्रसिद्धी झाली, तुमचं छान नावलौकिक व्हायला लागलं आणि त्यानंतर तुमची दुसरी ब्रँच सुरू झाली. माझ्या मिस्टरांचं एक स्वप्न होतं की माझं तिथलं पार्लर जे आहे आता आपलं थोडं मोठं करायचं. काय म्हणतात ना, मला माझे मिस्टर प्रत्येक वेळी मोटिवेट करत गेले की नाही आता तू हे करू शकते, तुझ्यामध्ये स्किल आहे, ते तू अजून थोडं याच्यापेक्षा जास्त छान करू शकते. तर मग त्यांनी मला इथे हे करण्यासाठी हे केलं की आपण तिकडची ब्रांच जशी आहे तशीच ठेवू, आपण सेकंड ब्रांचला सुरुवात करू. तर मग त्यांनीच मला या गोष्टीसाठी पण सपोर्ट केला की आपण दुसरं पण स्टार्ट करूया. बरोबर. असं. म्हणजे बघा त्यांनी नुसती साथ नाही दिली तर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास भरला की तू करू शकते, तू कर, मी आहे तुझ्यासोबत. आणि मग असं करता करता मला असं वाटतं की क्लायंट बेस भरपूर असणार आहे तुमचा. क्लायंट बेस भरपूर आहे. तुमचा क्लायंट बेस पण भरपूर आहे आणि सर्व्हिसेस पण खूप छान आहेत तुमच्या. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या काही सर्व्हिसेस बद्दल आणि क्लायंट्स बद्दल माहिती करून द्यावी असं मी तुम्हाला हे सांगू इच्छिते. माझं म्हणजे कोर्सेस माझे प्रत्येक ठिकाणी मी वेगळ्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. जसं की मी अरोमा थेरपिस्ट आहे. तर अरोमाचं जे केलेलं आहे मी ते डॉक्टर प्रज्ञा वेदांत मॅडमकडे केलेलं आहे. आणि मी आर्टिस्ट पण आहे, मेकअप आर्टिस्ट. तर मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स हा अलका गोविंद मॅडमकडे आणि रीता गळा मॅडमकडे केलेला आहे. त्यांच्याकडनं पण मला खूप छान असं म्हणजे नॉलेज मिळालेलं आहे. आणि अथेस्टिकचा कोर्स हा रुपेश सरांकडे केलेला आहे मी पुण्याला जाऊन. ज्या महादिग्गज इंटरनॅशनल हे होते ते त्यांच्याकडेच मी केलेलं आहे. ज्या महादिग्गजांची नावं घेतली तुम्ही ते सगळे इंटरनॅशनल लेवलचे आहेत. येस. म्हणजे ताईंनी जे कोर्सेस केलेले आहेत ते कुठलेही राज्यस्तरीय नाही तर इंटरनॅशनल लेवलला त्यांनी कोर्सेस केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व्हिस बद्दल आपण न बोललेलंच उत्तम. कुठल्या प्रकारच्या सर्व्हिस तुम्ही देतात? आपल्याकडे सर्वच प्रकार. हायड्राचं पण आपलं काम खूप छान आहे. हायड्रा फेशियल पण आपण स्किन ट्रीटमेंटमध्ये हे ॲड करून आपण काम करतो. म्हणजे तुमचं एवढंच नाही की आपण ओनली फेशियल म्हणजे फेशियल नाही देत मी. तुमच्या स्किनला कुठल्या गोष्टीची गरज आहे त्यानुसारच मी काम करते त्या गोष्टीवर. अगदी बरोबर आहे. कारण की कोणाकोणाला अलर्जी असतात आणि त्या तुम्हाला माहीत असाव्या लागतात आधी आणि त्या पद्धतीचीच तुमची ट्रीटमेंट असते. बरोबर. म्हणजे काही स्किन रिगार्डिंग तुम्हाला काही समस्या असतील तर आधी तुमच्याशी संवाद साधतात आणि मगच त्यावरती काम सुरू करतात. स्किन रिलेटेड आहेत, हेअर रिलेटेड पण असते. हेअर रिलेटेड काय सर्व्हिसेस आहेत? हेअरचं सांगायचं तर मी जावेद हबीब सरांकडे माझा हेअरचा झालेला आहे. आणि हेअरचं काम पण माझं ऑल छान काम आहे की माझ्याकडे जे येणारे क्लायंट आहेत ते पुणे, मुंबई, नाशिक किंवा अदर ज्या मुली माहेरी आलेल्या असतात त्या स्पेशली आल्या की मला आधीच फोन करून सांगतात की कोमलताई मी येणार आहे, माझ्यासाठी वेळ ठेव, कारण की माझं परत येणं होणार नाही, मला तुझ्याचकडनं करून जायचं आहे. असं म्हणजे हक्काने मला फोन करून आधीच सांगण्यात येतं की मला तुझ्याकडे यायचं आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातच सगळं आलं की जर तुम्हाला त्या जिथे आहेत म्हणजे त्यांचं सासर जिथे आहे ते गाव ते शहर सोडून तुमच्याकडे धाव घेतात म्हणजे तुमच्या कामाची क्वालिटी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेली आहे. मला असं वाटतं कोमलताई तुमच्याकडे फक्त क्वालिटी नाही तर क्वांटिटी प्लस क्वालिटी असं दिलं जातं. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे ताईंचे जे दर आहेत, रेट आहेत, त्यांच्या पार्लरचे रेट आहेत. म्हणजे मला असं वाटतं इथे आल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने महिलांना समजेल, आपल्या मैत्रिणींना समजेल की पार्लरचे रेट खरंच तुमच्याकडे काय आहेत आणि कसे आहेत. खूप कमी दरामध्ये त्या खूप छान प्रकारच्या सुविधा आपल्या क्लायंट्सना देत असतात. ताई, क्लायंट तर खूप खूप खुश असतात, खूप छान तुमच्याकडून त्यांना सर्व्हिस मिळते. पार्लरची अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की तुमच्याकडनं महिलांना मिळत नाही. तर तुम्ही कुठल्या एक बाउंड्री असते की मी नाशिकच्या बाहेर नाही काम करणार, मी राज्याच्या बाहेर नाही काम करणार, तर असं काही बाउंड्री एरिया आहे का तुमचा? ऑर्डर घेताना कुठल्या गोष्टींचा विचार करतात?
नाही, मी नाशिकच्या जवळपास 2-3 तासाच्या अंतरावरच्या ऑर्डर्स मी सगळ्याच कंप्लीट करते. कसं माझा मुलगा पण 12वीला होता, तर मी थोडं लांब जायची टाळत होती. आता तो कॉलेजला जायला लागला, तर आता मला शक्य आहे. कारण की कसं आहे, हे क्षेत्र सांभाळून आपल्याला घर पण सांभाळायचं असतं आणि कसं आपल्याला काम करून आपल्या मुलांकडे पण लक्ष द्यायचं असतं. अगदी कारण की ते पण वयात आलेले असतात, त्यांचाही मार्ग चुकायला नको म्हणून त्यांच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला बघायला हवं असतं. त्याच्यामुळे थोडं मी मागच्या वर्षी थोडं लांब जायचं टाळलं मी, पण जाते मी. बरं. खूप छान असा संदेश ताईंनी इनडायरेक्टली आपल्याला दिला आहे की तुम्ही कुठल्याही उंचीवर जा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कितीही व्यस्त राहा, परंतु आपल्या घराकडे, आपल्या मुलांकडे, आपल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे. खूप छान वाटला ताई हा संदेश मला तुमच्याकडनं ऐकताना. मलाही खूप खरंच इन्स्पायर झाली मी पण या गोष्टीमुळे. ताई, खूप सगळ्या अशा महिला तुमच्याकडे येत असतात, त्यांनाही कुठेतरी असं वाटत असेल की मला सुद्धा तुमच्याकडनं हे शिकायचं आहे, तर मग असं काही करावं असं वाटलं का, किंवा प्रशिक्षण देण्याचं तुमच्याकडे आहे का काही? हो, माझ्याकडे क्लासेस पण आहेत. क्लासेस पण छान चालतात आपले, जिथे म्हणजे बऱ्याच महिलांना गरज असते या गोष्टीची. काही काही अशा पण महिला आहेत ज्यांनी बऱ्याच ठिकाणी कोर्स केलेले आहे, पण त्यांना ते डीपली नॉलेज तिथे मिळालेले नाही. पण माझं असं नाही की तुम्हाला जर येतं तर तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे व्यवस्थित शिकवा. तर माझे जे क्लासेस आहेत तिथे मी पूर्ण डीप नॉलेजच देते. म्हणजे असं काहीच नसतं की मला हे येतं आणि मला हे शिकवायचं नाही, असं नसतं माझं. मी पूर्णपणेच त्यांना ट्रेन Course करते, देता. कोर्स देते. साधारण किती दिवसांचा कोर्स असतो? आपला 3 महिन्याचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय करायचं आहे त्याच्यावर पण डिपेंड कोर्स आहेत आपले. म्हणजे ताईंकडे बेसिक कोर्सेस प्लस ॲडव्हान्स कोर्सेस असे दोन्ही कोर्सेस दोन्ही. चालतात. त्या दोन्ही गोष्टींसाठी प्रशिक्षण देत असतात. ज्यांना कोणाला कोर्सेस करायचे असतील, ब्युटिशियन व्हायचं असेल, मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल, त्यांनी आपल्या कोमलताईंशी संपर्क करायचा आहे. मी कोमलताईंचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ज्यांना कोणाला पार्लरशी रिगार्डिंग अशा सुविधा करून घ्यायच्या असतील तर त्यांनीही ताईंशी संवाद साधायचा आहे. ताई, जसं की आपण म्हणतो इतकं सगळं झाल्यानंतर पण कुठले तरी स्वप्न असतात आणि ते स्वप्न आपले पूर्ण व्हावेत असं वाटतं. तर कुठलं स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतं? माझं स्वप्न म्हणजे मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे मला नवीन नवीन शिकायचंच आहे आणि माझ्या जशा 2 ब्रांचेस झाल्यात तशा मला माझी आणखीन एक छान 3री ब्रांच पण ओपन करायची. ताई, तुमची एकच ब्रँच नाही तर तुमच्या नाशिकमध्ये खूप सगळ्या ब्रँचेस होतील, कारण तुमचं खूप निस्वार्थी असं मन आहे. ज्यांचं खूप निस्वार्थी मन असतं त्यांची सगळी स्वप्न परमेश्वर लवकरात लवकर पूर्ण करतो. आता नवरात्र बसलेले आहेत, गट बसलेले आहेत, तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्णत्व मिळणार आहे. आई जगदंबा तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे. नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि असेच खूप सगळे क्लायंट्स तुमच्यापासून सॅटिस्फाईड होत राहोत आणि आम्हालाही तुमच्या सगळ्या सर्व्हिसेसचा असाच लाभ घेता यावं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करते. आणि हा नवदुर्गा पुरस्कार 2025 तुम्हाला देताना मला खूप आनंद होतोय. त्यासाठीचं हे आधीच दिलेलं आमंत्रण आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यापर्यंत आल्या त्याबद्दल खूप सारे धन्यवाद.